ओम शांती. आज आपण सलग 5 दिवस एकमेकांच्या सानिध्यामध्ये आहोत. पहिल्या 5 दिवसामध्ये आपण जे काही शिकलो त्याच्या आधारे निश्चितचपणे आता आपल्या जीवनामध्ये हळूहळू आपण पुढे अग्रेसर होत असू आणि आपल्या आध्यात्मिक यात्रेची जी काही आपण सुरुवात केली होती ती पुढे पुढे चालू झाली असणार आहे. आज आपला 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवसामध्ये आपण जे पाहणार आहोत ते सृष्टी चक्राविषयी पाहणार आहोत, वर्ल्ड ड्रामा याविषयी पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण काल जे पाहिलं होतं की परमात्म्याची 3 दिव्य कर्तव्य अर्थात परमात्मा कसे ब्रह्माद्वारे स्थापना, विष्णूद्वारे पालना आणि शंकराद्वारे विनाशाचं कार्य करत आहे आणि म्हणून त्यांना आपण त्रिमूर्ती शिव म्हणतो. आणि त्या शिवबाबांच्या आठवणीच्या आधारे कसे आपण स्वतःला अंतिम समयाच्या पूर्वी तयारी करू शकतो हे आपण काल पाहिलं. आज आपण जे पाहणार आहोत ते सृष्टीचक्राविषयी पाहणार आहोत. त्या समयाचं चक्र किंवा सृष्टीचे चक्र याविषयी अनेक मान्यता आहेत ज्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. सृष्टीचक्राविषयी पहिलं असं म्हटलं जातं की ही सृष्टी लाखो वर्षापासून अस्तित्वात आहे व अजूनही लाखो वर्ष अस्तित्वात राहणारही आहे. म्हणजे समय हा खूप काळापासून पुढे पुढे चालत आलेला आहे, अजूनही तो पुढे पुढे चालत राहणार आहे. समयाला कोणीही अडवू शकत नाही किंवा समयाला कोणीही थांबवू शकत नाही. मग असं म्हणतात की समय सगळ्यात मोठा शिक्षक आहे, तो आपल्याला खूप काही शिकवून जातो. आणि म्हणून समय आणि आपला जो स्पीड आहे तो एकसारखा असेल तर आपण समयाच्या बरोबर पुढे पुढे जाऊ शकतो. पण जर समय पुढे निघून गेला आणि आपण जर मागे राहिलो तर समय आपल्याला जे परिवर्तन करायला भाग पाडतो ते परिवर्तन जे असतं ते त्रासदायक असतं. आणि म्हणून समयानुसार चाललं पाहिजे. असं म्हणतात ना, थांबला तो संपला. समय तर हा पुढे जाणारच आहे, तो कुणालाही पकडता आलेला नाही आहे. मग जर समय पुढे पुढे चाललेला आहे तर माझी आत्ता वर्तमान जी जीवनाची स्थिती आहे ती स्थिती आणि समयाची स्थिती याचा ताळमेळ घालणं मला खूप गरजेचं आहे. आणि म्हणून समय हा मोठा शिक्षक आहे, तो आपल्याला खूप काही शिकवून जाणार आहे. परंतु त्याने आपल्याला शिकवण्यापेक्षा जर आपण स्वतःहूनच ती तयारी केली असेल तर निश्चितपणे जे परिवर्तन होईल ते खूप सुखकर असणार आहे. म्हणून आज आपण समयचक्राविषयी जाणून घेणार आहोत. आता समयाविषयी आपल्या मनामध्ये अशी जे मगाशी मी मान्यता सांगितली की लाखो वर्षापासून ही पृथ्वी हे सृष्टी अस्तित्वात आहे आणि अजून लाखोही वर्ष सृष्टी अस्तित्वात राहणार आहे. आणि हे लाखो वर्ष प्रत्येकाने आपापल्या मताप्रमाणे आपल्या अभ्यासाप्रमाणे वेगवेगळं सांगितले आहे. परंतु कोणीही एक्झॅक्ट अशी फिगर सांगू शकत नाही की पृथ्वी एवढ्या वर्षापासून अस्तित्वात आहे आणि एवढ्या वर्षापर्यंत अस्तित्वात राहणार आहे. आणि म्हणून शिवबाबा आपल्याला समयचक्राविषयी सविस्तर नॉलेज देत आहेत. आता समयाचं चक्र जे आहे ते जर आपण पहिलं थोड्या रूपाने जर आपण त्याचा अभ्यास केला तर आपण समयाचं विभाजन असं करतो की 24 तास बरोबर 1 दिवस. त्या 24 तासाचं विभाजन आपण करतो 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असं करतो. आता जर 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र आहे तर त्या 12 तासाचं मी विभाजन कसं केलं तर त्याच्यामध्ये 1 तास बरोबर 60 मिनिटं आणि 1 मिनिट बरोबर 60 सेकंद असं मी विभाजन केलं. आता हे मी माझ्या सुविधेसाठी केलं ना की दिवसभरामध्ये ऑब्झर्वेशन करून 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 मला जे कळलं त्याच्या आधारे मी हे डिस्ट्रीब्युशन केलं. हे जे डिफरन्शिएशन आहे ते मी केलं. पण असं होणार नाही की मी जरा 12 तासाचा दिवस ठरवला तर एक्झॅक्ट 12 तासानंतरच सूर्य अस्ताला जाणार आहे की त्याच्या एक्झॅक्ट 12 तासानंतरच सूर्य उदयाला येणार आहे. तर मी जे माझ्या सोयीने केलेलं आहे त्याच्यानुसार मी जगण्यासाठी व्यवहारासाठी ह्या गोष्टी मानलेल्या आहेत. सूर्याला जेव्हा उगवायचं तेव्हाच तो उगवणार आणि जेव्हा मावळायचं तेव्हाच तो मावळणार आहे. पण माझं कन्व्हिनियन्स काय आहे बाबा 60 मिनटं बरोबर 1 तास हे जमू शकतं किंवा 60 सेकंदवर 1 मिनिट हे मला जमू शकतं आणि म्हणून त्या कन्व्हिनियन्स नुसार मी ते केलेलं आहे. आता जर तुम्ही पाहाल की आपण जर 60 मिनटावर 1 तास घेतला तर हा 60 मिनटाचा 1 तास जो आहे तो आपण एक थोडंसं ऑब्झर्वेशन करून काढलेलं आहे. जर तुम्ही शाळेत गेलात तर शाळेच्या मुलांना 45 मिनटाचा 1 तास असतो. म्हणजे प्रत्येकाच्या ग्रास्पिंग कॅपॅसिटीनुसार लर्निंग कॅपॅसिटीनुसार याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आपण आपल्या भारतामध्ये पाहतो की 6 दिवसाचा वर्किंग आठवडा आहे, कामाचे दिवस हे 6 दिवस आहेत. तर फॉरेनमध्ये गेले तर ते 5 दिवस आहेत. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या सुखसुविधेनुसार वेगवेगळ्या मान्यता जे दिल्या आणि त्यानुसार ते व्यवहार करतात. जर आपण हिंदू पंचांग आणि इंग्लिश कॅलेंडर या दोन्हीचा जर विचार केला तर तुम्ही पहा की 365 दिवस बरोबर 1 वर्ष आहे. पण तेच जर आपण पंचांगाप्रमाणे गेलो तर 354 दिवस बरोबर 1 वर्ष आहे. मग हा जो डिफरन्स पडला तो कुठे गेला हे आपण पाहत नाही. तर आपण सण साजरे करताना हे पंचांगाप्रमाणे करतो आणि जेव्हा आपल्याला व्यवहारामध्ये तारीख वगैरे लक्षात ठेवायची असते तेव्हा आपण इंग्लिश कॅलेंडरचा वापर करतो. मग तिथे आपण केव्हाही असा प्रश्न विचारत नाही की हे का, कारण की तिथे आपलं सगळं सुसह्य झालेलं आहे.
म्हणून आणि आता आपल्याला जे नॉलेज मिळणार आहे तिथे आपल्यापुढे अनेक प्रश्न निर्माण होतील, परंतु त्यामध्ये प्रश्न न निर्माण करता ते जाणून घ्या आणि तिथे आता माझा रोल मला कसा प्ले केला पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. आणि म्हणून हे सृष्टीचक्राचं नॉलेज जे आहे ते ईश्वर पित्याने आपल्याला सांगितलेलं आहे. आता या सृष्टीचक्राविषयी शिवबाबा सांगतात की भल ही सृष्टी लाखो वर्षापासून अस्तित्वात असली तर या सृष्टीवर असलेली जी एक जीव सायकल आहे, एक बायोलॉजिकल सायकल जे आहे ती म्हणजे 5000 वर्षाची. म्हणजे एक सृष्टीचक्र जे आहे ते 5000 वर्षाचं सृष्टीचक्र आहे. आता ह्या 5000 वर्षाला काय पुरावे आहेत, तर पुरावे असे जे आहेत ते सगळे जे आहेत ग्रंथांच्या आधारे म्हणा किंवा एका हायपोथेटिकल गोष्टीच्या आधारे आपण देऊ शकत नाही किंवा प्रत्यक्ष पुरावे देऊ शकत नाही, परंतु अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्या आधारे आपण हे निश्चितपणे म्हणू शकतो की हा बाबा हे सृष्टीचक्र हे 5000 वर्षाचं आहे. आणि त्याच्या आधारे जर आपण सगळा हिशोब केला तर आपल्याला तो तंतोतंत जुळवता येऊ शकतो. कारण की पहिलं तर एक असं म्हटलं आहे की ख्रिश्चन धर्मामध्ये म्हणजे स्पेशल बायबलमध्ये की ख्रिश्चन धर्माच्या स्थापनेच्या 3000 वर्षापूर्वी भारतामध्ये स्वर्ग होतं. आता ख्रिश्चन धर्माची स्थापना होऊन झाले ते 2000 वर्ष आणि त्याच्यापूर्वी 3000 वर्ष म्हणजे 2 आणि 3 हे 5 वर्ष जे आहे ते म्हणजे एक सृष्टीचं सायकल झालेलं आहे. आपल्याकडे गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा जेव्हा घराघरामध्ये महाभारत युद्ध सुरू होईल तेव्हा या सृष्टी परिवर्तनाचा काळ जो आहे हा सुरू झालेला आहे असं समजणं गरजेचं आहे. म्हणजे घराघरामध्ये महाभारत युद्ध म्हणजे काय, म्हणजे जिथे महाभारत युद्धामध्ये असं दाखवलं आहे की भाऊ भाऊ प्रॉपर्टीवरून बांधतात, ते आई वडील पुत्र प्रेमामध्ये अंध झालेले आहेत, स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे बदललेला आहे, ही स्थिती आत्ता जी आहे ती समाजामध्ये उपस्थित आहे. आणि म्हणून हा जो समय आहे तो जो आहे तो महाभारताचा समय आहे आणि म्हणून आता या सृष्टीचं परिवर्तन हे होणं गरजेचं आहे. इस्लाम बांधवांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की कयामतचा समय दर 5000 वर्षांनी येतो आणि अल्लाह ताला मग जे काही गड़े हुए मुर्दों को भी कब्र से उठाता है और अपना उनका हिसाब किताब पूछता है. म्हणजे कयामतचा समय जो आहे की जेव्हा आपल्याला त्या धर्मराजाला आपल्या कर्माचा हिशोब किताब द्यावा लागतो, तो जो समय आहे तो सुद्धा तर 5000 वर्षांनी येतो. म्हणजे असे अनेक उदाहरणं आहेत की ज्याच्या आधारे आपण 5000 वर्षाचं एक सृष्टीचक्र आहे हे आपण याच्यावर निश्चय ठेवू शकतो. आणि ते कसं आहे 5000 वर्षाचं हे पूर्णपणे शिवबाबांनी आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आता तुम्ही जर पाहिलं या चित्रामध्ये, मागील चित्रामध्ये, की हे 5000 वर्षाचं सृष्टीचक्र जे आहे ते चक्र रूपामध्ये दाखवलेलं आहे, सायक्लिक रूपामध्ये दाखवलं आहे. तर चक्र म्हणजे काय की सदोदित फिरत राहतं. म्हणजे जसं आपल्याकडे चक्र आहेत ना, उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतूचक्र आहे, दिवस रात्र हे अहोरात्रीचं चक्र आहे, किंवा आपल्या जीवनाचं चक्र जर पाहिलं की जन्म, बाल, युवा, प्रौढ, वृद्ध, मृत्यू हे सगळं आपलं जीवनाचं चक्र आहे. म्हणजे चक्र म्हणजे काय, एक संपला की लगेच दुसरा सुरू होतो. म्हणजे जिथे एंड नाही आहे, एंड नंतर लगेच स्टार्ट आहे, एंड बिंदू नाही आहे. आणि म्हणून त्याला म्हटलं तर सायकल रूपामध्ये फिरत राहतं. म्हणजे रेष काढली तर कशी रेषेला सुरुवातही आहे आणि रेषेला अंतसुद्धा आहे, परंतु जेव्हा आपण चक्र म्हणतो तो चक्राला न सुरुवात आहे न अंत आहे. आणि म्हणून हे जे सृष्टीचक्र आहे अनादी आहे, म्हणजे त्याला कधीही अंत नाही. एक संपलं की दुसरं संपलं की तिसरं, असे सृष्टीचक्र जे अहोरात्र अहोदिन सतत जे आहे ते चालू राहतं. घड्याळ कसं अहोरात्र चालू राहतं तसे सृष्टीचक्रसुद्धा सदैव चालू राहतं. आणि म्हणून ह्या सृष्टीचक्राचं जे आहे जे वर्णन गेलेलं आहे ते अनादी आहे, अनादी काळापासून ते चालत आलं आहे. आणि असे अनेक सृष्टीचक्र आपण क्रॉस केलेली आहेत आणि आत्ता आपण या सृष्टीचक्रामध्ये आहोत. मग हे जे 5000 वर्षाचं सृष्टीचक्र आहे, ह्या सृष्टीचक्राचं जे विभाजन तुम्ही पाहिलं तर 4 युगामध्ये केलेलं आहे. ते 4 युगामध्ये करताना समसमान प्रत्येक युग जे आहे ते विभागलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे पहिलं युग आहे ते म्हणजे सतयुग आहे, दुसरं युग आहे ते त्रेतायुग आहे, तिसरं युग आहे ते द्वापारयुग आहे आणि चौथं युग आहे ते कलियुग आहे. म्हणजे सतयुग, त्रेता, द्वापर आणि कलियुग हे 4 युग जे आहेत ही सृष्टीचक्रामध्ये दाखवलेली आहेत. आता जर तुम्ही पाहाल तर आत्ता जो समय चालू आहे तो चालू आहे कलियुगाचा समय. आणि ह्या कलियुगानंतर जे पुढची दुनिया येणार आहे ती म्हणजे सतयुग येणार आहे. मग कलियुग आणि सतयुग यांच्यामध्ये जो मधला भाग आहे की आत्ता आपण कलियुगाच्या किनाऱ्यावर उभं आहोत आणि आता आपल्याला ट्रान्सफर होऊन सतयुगामध्ये जायचं आहे, तर यामधला जो पिरियड आहे त्याला म्हटलं जातं संगमयुग, पुरुषोत्तम संगमयुग. पुरुष म्हणजे आत्मा, आत्माला उत्तमातील उत्तम बनवण्याचा समय म्हणजे पुरुषोत्तम संगमयुग. म्हणजे ज्याचं आपण साधारण उदाहरण घेऊ की रात्र संपणार आहे आणि
दिवस येणार आहे, यामधला जो काळ आहे, ज्याला आपण पहाटेचा समय म्हणतो, ब्रह्ममुहूर्त म्हणतो, तो ब्रह्ममुहूर्त म्हणजे आत्ताचा सांप्रत समय चालू आहे, म्हणजे त्याला पुरुषोत्तम संगमयुग या नावाने संबोधलं जातं. तर कलियुगाचा अंत हा जवळ आलेला आहे आणि येणारं युग हे सतयुग असणार आहे. तर हा जो मधला काळ आहे, हा जो मधला समय आहे, त्याला क्रॉस करताना आपण आपल्याला स्वतःला परिपूर्ण बनवायचं आहे. आणि ते परिपूर्ण बनवण्यासाठी शिवबाबा या धर्तीवर अवतरित झालेले आहेत आणि ते आपल्याला नॉलेज देत आहेत. ते आपल्याला सांगत आहेत की देवी गुणांनी युक्त बनलं पाहिजे, तुम्ही आत्मिक स्मृतीमध्ये राहिलं पाहिजे, तुम्ही माझी आठवण केली पाहिजे, ज्याच्या आधारे तुमची आत्मा पवित्र बनेल, तुम्ही देवी संस्कार धारण कराल आणि मग तुम्ही सत्ययुगामध्ये जाण्याच्या लायक बनू शकता. म्हणजे हे जे मध्य युग आहे, पुरुषोत्तम संगम युग, हे सगळ्या विश्वाच्या कल्याणासाठी आहे. म्हणून याला कल्याणकारी युग असं सुद्धा म्हणतात, की जिथं जनमानसाचं कल्याण, प्रकृतीच्या पाचही तत्वांचं कल्याण जे आहे त्याच्यामध्ये सामावलेलं आहे, की ज्या संगमयुगाच्या द्वारेच आपण सतयुगामध्ये जाणार आहोत. म्हणून त्याला म्हटलं जातं गेट वे टू हेवन, म्हणजे स्वर्गामध्ये जाण्याचा जो दरवाजा आहे तो म्हणजे संगमयुग आहे. संगमयुगावरच आपल्याला स्वतःला प्रिपेअर करायचं, स्वतःमध्ये त्या दैवी गुणांची धारणा करायची, स्वतःला प्युअर बनवायचं, स्वतःला परफेक्ट बनवायचे आणि मग आपण सतयुगामध्ये जाण्याच्या लायक बनू शकतो. आणि म्हणून शिवबाबा या ठिकाणी आपले टीचरही बनलेत, आपले शिक्षक, आपले गुरुही बनलेत, आपले पिताही बनलेत आणि आपल्याला ज्ञान देण्याचं, आपल्याला शिकवण्याचं कार्य हे करत आहेत. आता असं म्हटलं जातं की जो जसा आहे तसा बनवतो. अर्थात जेव्हा आपण मेडिकल कॉलेजमध्ये जातो तर ते शिकवणारे डॉक्टर असतात आणि बाहेर पडणारे सुद्धा विद्यार्थी डॉक्टर होऊन बाहेर पडतात. इंजिनियर कॉलेजमध्ये शिकवणारे शिक्षक हे शिक्षक इंजिनियर असतात आणि बाहेर पडणारा विद्यार्थी इंजिनियर होऊन बाहेर पडतो. तसंच इथे भगवान आपल्याला शिकवतात आहे आणि इथून बाहेर पडताना आपण मास्टर भगवान बनून बाहेर पडणार आहोत, अर्थात भगवानाची मुलं बनून बाहेर पडणार आहोत, अर्थात परमात्मा समान बनून बाहेर पडणार आहोत. आणि म्हणून शिवबाबा आपल्यासाठी त्या सतयुग सृष्टीची निर्मिती करत आहेत. त्या सतयुग सृष्टीमध्ये पहिले जे देवी देवता असणार आहे ते संपूर्ण सतोप्रधान असणार आहे आणि म्हणून हे संगमयुग सगळ्यात महत्त्वाचं युग आहे. तर असं हे 5000 वर्षाचं जे सृष्टीचक्र आहे, या सृष्टीचक्राचं विभाजन जे आहे ते समसमान भागामध्ये केलेलं आहे. प्रत्येक भाग हा समान भाग आहे, म्हणजे प्रत्येक युग हे 1250 वर्षाचे. सतयुगाचे आयु 1250 वर्ष, तर त्रेतायुगाची आयु 1250 वर्ष, द्वापारयुगाची आयु 1250 वर्ष आणि कलियुगाची आयु 1250 वर्ष. आता ह्या कलियुगातलेच थोडे दिवस आणि सतयुगातले थोडे दिवस यांचा जो संगम आहे तो म्हणजे पुरुषोत्तम संगम. याला काही वेगळे 1250 दिवस नाहीत, कारण की बाहेरच्या जगामध्ये संगमयुग तर अस्तित्वातच नाही, तेथे फक्त 4च युग मानले जातात. ही पुरुषोत्तम संगमयुग अर्थात ज्यांनी परिवर्तन करण्याची एक सुदृढ प्रतिज्ञा स्वतःमध्ये घेतली आहे, त्यांच्यासाठी, ज्यांनी परमात्म्याला ओळखलेलं आहे त्यांच्यासाठीच हे संगमयुग आहे आणि या संगमयुगावरच आपण स्वतःला ट्रान्सफर करत आहोत. मग जेव्हा असे आपण परिपूर्ण बनू तेव्हा आपण सतयुगामध्ये जाऊन राज्य करणार आहोत. अशा सतयुगामध्ये जो पहिली आत्मा येणार आहे, जी पहिली आत्मा येणार आहे ती म्हणजे श्रीकृष्ण आणि दुसरी आहे ती म्हणजे श्री राधा. म्हणजे श्रीकृष्ण आणि श्री राधा हे सतयुग सृष्टीचे पहिले राजकुमार आणि राजकुमारी असणार आहे. याच श्रीकृष्ण आणि श्री राधेचं जेव्हा ते मोठे होते आणि त्यांचा स्वयंवर होईल तेव्हा त्यांना लक्ष्मी नारायण असं म्हटलं जातं. म्हणजे श्रीकृष्ण आणि राधाच पुढे जाऊन लक्ष्मी नारायण बनतात. तर आजपर्यंत आपण राधाकृष्ण आणि लक्ष्मीनारायण यांना वेगवेगळे म्हटलं, त्यांची मंदिरं वेगवेगळी केली, परंतु ते आहेत तर एकच. म्हणजे लहानपणीचं नाव जे आहे ते वेगळं आहे, तर मोठे झाल्यानंतरचं नाव जे आहे ते वेगळं आहे. म्हणून आपल्याकडे एक भजन म्हणतात ना, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण नम वासुदेवाय. अर्थात श्रीकृष्णाच्या वयाच्या वेगवेगळ्या अवस्थांचं नाव जे आहे तिथे दिलेलं आहे, श्रीकृष्ण, गोविंद, मुरारी आणि वासुदेव नारायण. म्हणजे शिवबाबा सांगतात ते की या ठिकाणी श्रीकृष्णाचीच आत्मा जेव्हा मोठी होते तेव्हा ती राज्यकारभार करण्यालायक बनते, जेव्हा ती राजगद्दीवर बसते तेव्हा तिला नारायण म्हटलं जातं आणि राधेलाच लक्ष्मी म्हटलं जातं. म्हणून लक्ष्मी नारायणचं राज्य अर्थात सतयुगी राज्य असं म्हटलं जातं. म्हणून आपण नारायणाला सुद्धा काय म्हणतो, सूर्यनारायण किंवा सत्यनारायण. सूर्यनारायण म्हणजे तो सूर्यवंशी घराण्यातला आहे. म्हणजे सूर्य हा कसा असतो, परिपूर्ण असतो ना, तो परफेक्ट आहे, तो म्हणजे सूर्यनारायण किंवा सत्यनारायण. जो खरं सत्य आहे तो म्हणजे सत्यनारायण किंवा सत्ययुगी सृष्टीचा जो महाराजा आहे तो म्हणजे सत्यनारायण असं म्हटलं जातं. तर असं जे आहे 1250 वर्षाचे आहे ते सतयुग चालतं आणि त्यानंतर येतं ते द्वापारयुग येतं.
आता प्रश्न पडतो की सतयुगामध्ये जे होतं आपण सगळे देवी देवता होतो आणि आपण सगळे सद्गुणांनी युक्त होतो, कोणी कुणाच्यामध्येच वाईट गुण नव्हते, सगळेजण व्यवस्थित आपल्या स्वस्वरूपामध्ये स्थित होऊन सर्व काही व्यवहार सर्व काही कार्यव्यवहार चालू होतं. मग द्वापारयुगामध्ये सतयुगामधून जेव्हा आपण त्रेतायुगामध्ये आलो तेव्हा काय झालं, आपण खाली उतरलो. म्हणून सतयुग म्हणजे काय, तर सतयुग म्हणजे सोन्याची दुनिया, तर त्रेतायुग म्हणजे काय, चांदीची दुनिया. मग सतयुग आणि त्रेतायुग, सतयुगाचं रूपांतर त्रेतायुगामध्ये कसं झालं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. हे बाकी आता जे युग चालू आहे पुरुषोत्तम संगमयुग चालू आहे. या पुरुषोत्तम संगमयुगावर बाबा आपल्याला सतयुगामध्ये घेण्याच्या लायक बनवत आहे. मग आपण जसं लायक बनू त्या आधारे आपण सतयुगामध्ये जन्म घेणार आहोत. आता जेव्हा आपण जन्म घेत येतो, एक एक जन्म घेत पुढे येतो, तर आपण जी आत्मा आहे त्या आत्म्यातील शक्ती ही वापरली जाते. म्हणजे तुम्ही बॅटरी पूर्णपणे मोबाईल चार्ज केला आणि मोबाईल चार्ज केल्यानंतर तुम्ही बरोबर घेऊन गेला, तर काय होतं, तुम्ही जरी समजा कोणाला फोन केला नाही तरी काही कारणाने काही वेळाने ती बॅटरी जी आहे तिचं जे इंटरनेट चालू असेल आपोआप जे चालू राहतं त्याच्या आधारे बॅटरी काय होते, आपोआप कमी होते. तुम्ही तर वापरही केला नाही पण तरीसुद्धा ती बॅटरी कमी होतेच ना. मग तसंच सगळीकडे देवी देवता असताना देवी देवतांनी भल काही चुकीचं कर्म केलं नाही तरी समयाचा नियम आहे की समय कधी एकसारखा राहत नाही. मागचा समय आणि आत्ताचा समय दोन्ही वेगवेगळे असणार आहे आणि त्यामुळे समय जसा पुढे पुढे गेला तसा आत्मा जी आहे भल तिने शरीराच्या आधारे कोणतंही विकर्म केलेलं नसलं तरी तिच्यामध्ये शक्ती वापरून ह्या कमी झाल्या आणि म्हणून सोन्याच्या युगाचं रूपांतर हे चांदीच्या युगामध्ये झालं, सतयुगाचं रूपांतर हे त्रेतायुगामध्ये झालं. म्हणून 1250 वर्षानंतर जे येणारं पुढचं युग होतं ते म्हणजे त्रेतायुग असं म्हटलं जातं. मग या त्रेतायुगामध्ये जो पहिला महाराजा होता तो म्हणजे श्रीराम आणि पहिली महाराणी होती म्हणजे श्री सीता. राम सीतेचं राज्य, त्रेतायुग म्हणजे आहे राम सीतेचं राज्य. यथा राम राजा तथा प्रजा, रामाप्रमाणे सगळे मर्यादा पुरुषोत्तम अहिंसा परमधर्म अशा गुणांनी युक्त होते. फक्त काय झालं, सतयुगाच्या कंपॅरिझनमध्ये थोडीशी शक्ती ही कमी झाली. मग 1250 वर्षांमध्ये ही शक्ती कमी झाली, थोडेसे गुण कमी झाले आणि म्हणून ह्या कमीचं प्रतीक म्हणून काय दाखवतात, रामाच्या हातामध्ये नेहमी धनुष्य दाखवतात. कमी आहे, गुण आणि शक्तींची कमी आहे, ह्या कमीचं द्योतक म्हणून कमान, तीर कमान जे आहे रामाच्या हातामध्ये नेहमी दाखवलं जातं. कारण त्रेतायुग पुन्हा स्वर्गाचीच दुनिया आहे, ते कोणाला कोणाशी युद्ध करण्याची गरज नाही, लढाई करण्याची गरज नाही आहे आणि त्यामुळे शस्त्रास्त्राची तशी गरज नाहीच आहे. पण तरीही आपल्यामध्ये कमतरता आली आणि ह्या कमतरतेचं प्रतीक म्हणून क्षत्रिय घराणं आणि म्हणून दाखवलं गेलं ते आहे तीर कमान हे दाखवलं गेलं आहे. मग अशा प्रकारे सतयुगाची 1250 वर्ष आणि त्रेतायुगाची 1250 वर्ष या कंबाईंड या दोन युगाला म्हटलं जातं भारताचा स्वर्ग, की देवी देवतांचं राज्य भारतामध्ये होतं असं म्हटलं जातं. तर अशी ही जी भारतभूमी आहे ती ही जी 1250 वर्ष आणि 1250 2500 वर्ष यामध्ये स्वर्गीय सृष्टी होते, सर्व तत्वही समप्रधान होते, सतोप्रधान होते, मनुष्य आत्मासुद्धा सतोप्रधान होते. परंतु त्रेतायुगानंतर जे पुढचं युग आलं ते म्हणजे द्वापर युग. आता द्वापर युग त्याच्या शब्दामध्येच आहे दोपर, म्हणजे जिथे दोन मतांतर तयार व्हायला सुरुवात झाली. आता सतयुग त्रेतामध्ये आपण जे राज्य करत होतो तर आपण शरीराच्या आधारेच राज्य करत होतो, परंतु आपण शरीराच्या आधारे राज्य करत असताना सुद्धा आपल्यामध्ये आत्मिक स्मृती होती, आपण आत्मिक स्थितीमधून सर्व गोष्टी करत होतो. त्यामुळे आपण आतून कोणत्याही प्रकारचं विकर्म झालं नाही, कोणत्याही प्रकारचं पापकर्म झालं नाही. आपण खूप आत्म्याचे जे ओरिजिनल क्वालिटीज त्याच्या अनुभूतीमध्ये सर्व काही कार्यभार करत राहिलो आणि त्यामुळे त्याचं वर्णन करताना असं म्हणतात एक राज्य, एक भाषा, एक धर्म. म्हणजे राजा जे म्हणेल त्याप्रमाणे प्रजा ऐकणार, त्याप्रमाणे सगळं काही सुचारू रूपाने चाललेलं होतं. परंतु नंतर द्वापारयुगामध्ये काय झालं, त्याच मताला पुन्हा दुसरं मत तयार व्हायला सुरुवात झाली. म्हणून सतयुग आणि त्रेतामध्ये एक धर्म होता, परंतु एक धर्म नंतर काय झाला, विभाजित झाला. म्हणजे जो देवी देवता धर्माची आपण आत्मा होतो ते देवी देवता धर्माची आत्मा आपण सतयुगामध्ये त्रेतायुगामध्ये होतो, ते द्वापारयुगामध्ये येईपर्यंत आपण राहिलो नाही. मग जसं मगाशी सांगितलं की जसं आपण पुढे जन्म घेत आलो आपल्यामधल्या गुण आणि शक्ती कमी झाल्या आणि मग जेव्हा आपण द्वापारयुगामध्ये एंट्री केली आपण देहभानामध्ये यायला आपण सुरुवात केली. आता हे देहभान आलं कसं, आता एक साधं उदाहरण घ्या. सपोज तुम्ही एखादी नवीन अंगठी जी आहे विकत घेता आणि तुमच्या बोटामध्ये घालता,
तुम्ही याच्या आधी कधीच अंगठी घातलेली नाही आणि नव्यानेच तुम्ही जेव्हा अंगठी घालता तर पहिले एक 4-5 दिवस काय होतं, तुमचं लक्ष सारखं त्या अंगठीकडे जातं, तुमच्या बोटामध्ये तुम्ही काहीतरी घातले अशी जाणीव तुम्हाला सतत होत राहते, कारण की ती अंगठी तुम्ही नव्यानेच घातलेली असते. पण एक 4-5 दिवसानंतर काय होतं, यूज टू होतं ना, की माझ्या बोटामध्ये अंगठी आहे ही स्मृतीसुद्धा मला राहत नाही, कारण की ती अंगठी ह्या माझ्या शरीराचा एक अविभाज्य भाग बनलेली असते. म्हणजे जसं मला त्याची सवय झाली तसं 2500 वर्ष मी आत्मा जी आहे शरीरामध्ये राहिल्यामुळे मला ह्या शरीराची इतकी सवय झाली की मी म्हणजे शरीर असं मी समजायला लागले, आणि त्यामुळे मी माझ्या आत्मिक स्मृतीला विसरून गेले आणि मी शरीर आहे ही स्मृती यायला सुरुवात झाली. म्हणून पहिलं आलं ते देहभान, जे देवी देवतांमध्ये नव्हतं, आणि म्हणून तो देवता धर्म जो आहे तो नंतर हळूहळू लोप पाहायला सुरुवात झाली. देहभान आलं, नंतर देहाचा अभिमान आला, आणि जसा देहाचा अभिमान आला तसा हळूहळू विकारांची प्रवेशता यायला सुरुवात झाली. मग जो पहिला आदी सनातन देवी देवता धर्म होता, जो एकच देवता धर्म होता, त्या धर्माच्या आत्म्यामध्ये देहभान आल्यामुळे त्या दैवी गुणांची त्यांच्यामध्ये कमतरता निर्माण झाल्यामुळे त्या स्वतःला देवता म्हणू शकत नव्हत्या, आणि म्हणून त्या स्वतःला काय समजायला लागल्या, हिंदू. तो पहिला धर्म जो आला तो हिंदू धर्म, हिंदू धर्माची स्थापना झाली. मग आपण हिंदू धर्मवाल्यांनी काय केलं, प्रथम मग मूर्तीपूजेला सुरुवात केली. मग पहिले तर फक्त एकाचीच पूजा केली जायची, म्हणजे फक्त शिवबाबांचं लिंग तयार केलं गेलं आणि त्याची पूजा केली गेली. नंतर मग अजून दुःख वाढलं, अजून भक्ती वाढली, मग आपण काय केलं, आपणच आपल्या मूर्ती तयार केल्या. म्हणजे कोणी रामाची मूर्ती, कोणी कृष्णाची मूर्ती, कोणी गणेशाची मूर्ती, अशा मूर्ती तयार केल्या आणि त्यांची पूजा करायला सुरुवात केली. म्हणजे भक्तीमध्ये सुद्धा काय आलं, द्वैत आलं, की जे अद्वैत होतं, पूर्वी एकाचीच होती, नंतर ती अनेकांची करायला सुरुवात झाली. म्हणजे हिंदू धर्मसुद्धा काय झाला, बायफर्केट व्हायला सुरुवात झाली. मग अजून सगळ्यात महत्त्वाची द्वापार युगामध्ये दुसरी घटना जी झाली, इतर धर्मांची स्थापना. तर ते इतर धर्मांची स्थापना कशी झाली, आता पहा की 2500 वर्ष मी आत्मा सतयुग आणि त्रेतायुगामध्ये पार्ट प्ले करत आहे. मी 2500 वर्ष पार्ट प्ले करत असताना ते सगळेच आत्मे इथे नव्हते, बरेच आत्मे जे होते परमधाम घरामध्ये होते. म्हणजे आपण जेव्हा सतयुगामध्ये प्रवेश करणार आहोत, त्या सतयुगामध्ये प्रवेश करण्याच्या आधी आपण आपल्या घरी जाणार आहोत, परमधाम घरामध्ये जाणार आहोत. आणि ह्या परमधाम घरामधून काय सगळे आत्मे एक साथ खाली येत नाहीत. म्हणजे जसं नाटक आहे, नाटकामध्ये जेव्हा नाटककार जो असतो, जे नट असतात ते काम करत असतात, खूप सारे नट असतात, पण काय सगळेच नट काय एकदम एंट्री करत नाही ना, प्रत्येकाचा एंट्रीचा टायमिंग ठरलेला असतो. म्हणजे कोणी पहिल्यांदा मेन ॲक्टर असतो त्याची पहिली एंट्री असेल, मग हिरोईनची नंतर एंट्री असेल, मग जी साईडची पात्र आहे ती नंतर, असं प्रत्येकजण आपापल्या ठरलेल्या वेळेनुसार एंट्री करतो. तसंच या सृष्टी रंगमंचावरील नाटकावर सुद्धा प्रत्येक ॲक्टरची, प्रत्येक आत्म्याची एंट्री ठरलेली, त्यावेळेसच ती एंट्री करणार आहे. आणि म्हणून आपण 2500 वर्ष म्हणजे पहिली सतयुगामध्ये आपण एंट्री केली आणि 2500 वर्ष आपण इथे पार्ट प्ले करत आलो. त्यापूर्वी त्यामध्येच काही आत्मा जे होते अजून पुढे होते, परमधाम घरामध्येच होते, आहे त्या अवस्थेतच होते. म्हणजे त्यांची बॅटरी कशी होती, फुल चार्ज होती, आणि माझी बॅटरी कशी झाली, हळूहळू डिस्चार्ज व्हायला लागली. तेव्हा माझी बॅटरी डिस्चार्ज झाली, आणि जेव्हा इतर धर्मांची स्थापना होणार होती तेव्हा अशा ज्या धर्मस्थापक आत्मा आहेत त्या परमधाम घरामधून खाली आल्या, आणि त्यांनी आपल्या ज्या समाजामध्ये त्या राहिल्या, त्या समाजामध्ये ज्या गुणाची कमतरता होती, ज्या शक्तींची कमतरता होती, ज्या गोष्टींची कमतरता होती, त्या दृष्टीने त्यांनी समाजाला ज्ञान द्यायची सुरुवात केलं, आणि म्हणून त्या आत्मिक बलाच्या आधारे त्यांनी त्या धर्माची स्थापना केली. हिंदू धर्म तर पहिल्यापासून अस्तित्वात होतातच. मग दुसरा धर्म जो स्थापन झाला की मोहम्मद पैगंबराने इस्लाम धर्माची स्थापना केली. तिसरा धर्म जो झाला तो गौतम बुद्धांनी बुद्ध धर्माची स्थापना केली, आणि चौथा धर्म झाला तो येशू ख्रिस्तांनी ख्रिश्चन धर्माची स्थापना केली. म्हणजे द्वापारयुगाच्या अंतापर्यंत मुख्यत्वे करून हे 4 धर्म अस्तित्वात आले, हिंदू, इस्लाम, बौद्ध आणि ख्रिश्चन, हे 4 धर्म जे आहे अस्तित्वात आले. मग नंतर हळू काय झाले आपण पाहत असतो की हळूहळू या धर्मामध्ये काही ना काही मतं पडली, काही ना नाही पडली, तर त्या 2 धर्मांचं सुद्धा काय झालं, बायफर्केशन. आता हिंदू धर्म तर तुम्हाला माहितीच आहे की किती मोठ्या प्रमाणात हिंदू धर्म विस्तारलेला आहे, आणि त्याच्यामध्ये कितीतरी बायफर्केशन आहे. पण हे जे 3 धर्म आहेत, मग इस्लामांमध्ये सुन्नी आणि शिया पंथ निर्माण झाला, बौद्धांमध्ये महायान आणि हीनयान पंथ निर्माण झाला, ख्रिश्चनांमध्ये कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट हे पंथ निर्माण झाले. हळूहळू अजून एक धर्म, शीख धर्म आला, जैन धर्म आला, पारशी धर्म आला, असे धर्म जे आहे वाढत चालले. म्हणजे कुणाला कुणाची मतं पडली, कुणाला नाही पडली, त्याच्या आधारे त्यांनी त्या धर्माची जी काय मान्यता आहे आपल्या जीवनामध्ये धारण करून तो धर्म स्वीकारला.
म्हणजे द्वापर युगापर्यंत खूप सारे धर्म अस्तित्वात आले, पण जो एक सतधर्म होता, अर्थात जो देवी देवता धर्म होता, तो प्रायः लोप झाला. कारण की मनुष्य आत्मा ही देहभानामध्ये आल्यामुळे ती विकारांच्या अधीन झाली, ती अवगुणांच्या आहारी गेली आणि त्याच्यामुळे ती जास्तीत जास्त वाईट कर्म करायला सुरुवात करायला लागली. द्वापर युगामध्ये राजा महाराजांचं राज्य जरी असलं तरी अवस्था जी होती आत्म्याची ती रजोप्रधान अवस्था होती. कंपॅरिझनमध्ये सत्युग आणि त्रेतामध्ये आत्म्याची जी अवस्था होती ती सत्वप्रधान आणि रजो होती, सत्वप्रधान आणि सत्व होती. द्वापारयुगानंतर ती रजो आणि रजोप्रधान झाली. मग आत्ता जे युग चालू आहे ते कलियुग चालू आहे आणि आत्ता कलियुगाची अवस्था जी आहे ती म्हणजे तमोप्रधान अवस्था असं म्हटलं जातं. का असं म्हटलं गेलं की कलियुगाचाच अर्थ काय आहे, कलह क्लेशाचं युग म्हणजे कलियुग. की इथे आता घराघरामध्ये वाद आहेत, घराघरामध्ये चिंता आहेत, घराघरामध्ये दुःख आहे. म्हणून आत्ता जे युग आहे ते कलह क्लेशाचं आहे. आत्ता जर आपण पाहिलं की धर्म खूप वाढलेले आहेत, भक्ती खूप वाढलेली, पण मनाची जी काही स्थिरता आहे, मनाची जी काही खंबीरता आहे ती राहिलेली नाही आहे. पण आजकाल खूप साऱ्या केसेस जे येतात त्या मनाशी निगडीत असतात, खूप सारे आजार जे होतात ते मनाशी निगडीत असतात. मग ह्या कलियुगामध्ये खूप सारे धर्म स्थापन झाले तरी कोणालाही धर्माची शिकवण कर्मामध्ये आचरण्यासाठी जी निर्भयता हवी, जी शक्ती हवी ती राहिली नाही आहे. आणि म्हणून धर्म आणि कर्माचं काय झालं, विभाजन झालं. मग धर्म म्हणजे काय, घराच्या चार भिंतीच्या आतमध्ये किंवा ईश्वराच्या मूर्तीपुढे करायची गोष्ट म्हणजे धर्म. आणि कर्म म्हणजे काय, आपलं जीवन सुसह्य व्हावं म्हणून आपण बाहेर जाऊन जे करतो ते म्हणजे कर्म असं म्हटलं गेलं. आणि मग जिथं धर्म आणि कर्माचं विभाजन झालं तेव्हा कर्म हे झालं कर्मभ्रष्ट झालं. आणि धर्म जे आहे ते पण एक उपजीविकेचं साधन म्हणून त्याच्याकडे पाहायला गेलं आणि धर्मामध्ये भ्रष्टता आहे म्हणून धर्मभ्रष्ट आणि कर्मभ्रष्टता निर्माण झाली. आता धर्मभ्रष्ट असं का म्हटलं गेलेलं आहे, प्रत्येक धर्म हा श्रेष्ठच आहे, प्रत्येक धर्माची शिकवण ही खूप चांगली आहे. जसे हिंदू धर्मांची शिकवण चांगली, तसे इस्लामांची शिकवण चांगली, ख्रिश्चनांची चांगली. कोणत्याही धर्माने कोणत्याही धर्माला त्रास द्यावा असं सांगितलेलं नाही आहे. त्यांनी सगळ्या प्राणीमात्रावर दया करा, ईश्वराची आठवण करा, आपल्याकडे असलेल्या पैशामधून थोडंसं दानधर्म करा, गोरगरिबांशी मदत करा, अशा खूप छान छान तत्वांनी धर्म बनलेला आहे. परंतु आज कोणाच्याही वागणुकीमध्ये आचरणामध्ये धर्माची ती तत्त्व दिसत नाही आहे. म्हणजे याचा अर्थ कोठे ना कोठे तरी धर्मामधून आपण खाली आलेलो आहोत. आणि धर्म म्हणजे फक्त व्रतवैकल्य, पूजा अर्चा करणं, कीर्तन करणं हेच आहे, हिची मान्यता समाजामध्ये रूढ झालेली आहे. आणि मग लोक काय म्हणतील यासाठी तरी धर्माची कृत्य केली जातात, परंतु प्रत्यक्षामध्ये आचरणामध्ये ते काही येत नाही. आणि म्हणून धर्मभ्रष्टता आणि कर्मभ्रष्टता वाढली असं म्हटलं गेलेलं आहे. आता धर्मभ्रष्टता आणि कर्मभ्रष्टता वाढल्यामुळे काय झालं, एकमेकांविषयी असूया, लोभ वाढला, ईर्ष्या वाढली, घृणा वाढली, मत्सर वाढला. म्हणजे माणसामधली जी ह्युमॅनिटी आहे, जी माणुसकी आहे ती कमी झाली. आणि त्यामुळे आपापसामध्ये खूप वाद विवाद वितंड निर्माण झाले. प्रेमाची जी भावना होती ना ती संपूर्णपणे समाप्त झाली. एक दुसऱ्यांप्रती असलेला दृष्टिकोन जो आहे तो पूर्णपणे खराब झाला. आणि म्हणून मग या कलियुगाच्या अंती जेव्हा दुःख हाती झालं, जेव्हा सगळीकडे आत्मा ह्या पतित बनल्या, त्या समयी परमात्म्याला पुन्हा एका सतधर्माची स्थापना करण्यासाठी या धर्तीवर अवतरित व्हावं लागलं. आणि म्हणून कलियुगाचा अंत आणि सत्ययुगाची सुरुवात यांचं मधलं जे युग आहे ते म्हणजे पुरुषोत्तम संगमयुग आहे, की ज्या समय शुभाबा या धर्तीवर आलेले आहेत आणि आपल्याला ते नॉलेज देत आहेत. नॉलेज जे आहे की ह्या नॉलेजचा वापर आपण कसा केला पाहिजे, कारण की काय समयाची टिकटिक तर पुढे चालूच राहणार आहे. आणि मग हे टिकटिक चालू राहिल्यानंतर जर माझा स्पीड आणि समयाचा स्पीड याच्यामध्ये जर तफावत असेल तर काय होईल, समय पुढे निघून जाईल आणि मी मागेच राहील, तर नंतर मला पश्चाताप करावा लागणार. म्हणजे असं म्हणतात ना की प्रत्येकाला शेवटच्या समयी धर्मराजाला आपल्याला हिसाब किताब द्यावा लागतो. म्हणजे आपण जे काही चांगले कर्म केले, जे काही वाईट कर्म केले ते सगळे सांगावे लागतात. मग जर माझ्या जीवनामध्ये मी खूप सारी वाईट कर्म केली असेल तर मग मी राजाकडे जाताना कसा जाईल, खजील होऊनच जाईल ना, मान खाली घालूनच जावं लागेल, कारण की माझ्यामध्ये पुण्य संचितच नाही. परंतु तेच जर मी आयुष्यभर चांगले कर्म करण्याचा प्रयत्न केला असेल ना, स्वतःचं पुण्याचं खातं जमा करण्याचा प्रयत्न केला असेल, तरी जरी मी धर्मराजापुढे गेले तर मला मान खाली घालावी लागणार नाही. मग त्यावेळेस मला पश्चाताप करावा लागणार, अरे जेव्हा माझ्याकडं होतं तेव्हा मी केलं नाही आणि आता मला पश्चाताप करावा लागतो. म्हणजे साधं उदाहरण घ्या की आता तुम्हाला समय मिळाला तो तुम्ही सफल करताय. एखादा विद्यार्थी आहे
की त्याला त्याच्या शालेय जीवनामध्ये शिकण्याची इच्छाच राहत नाही. मग असं वाटतं कशाला शिकायचं, जाऊ दे, नको शिकायला, कंटाळा येतो, त्याला आवडत नाही. परंतु तोच नंतर पुढे मोठा होता आणि त्याला बाहेर गेल्यावर कळतं की शिक्षणाशिवाय नोकरी मिळत नाही, पैसा मिळत नाही. मग तेव्हा शिकलो असतं तर खूप बरं झालं असतं. परंतु आता समय हातातून गेलेला आहे आणि काही करू शकत नाही. पश्चाताप करण्याशिवाय काही करताच येत नाही. पश्चाताप करण्यापासून आणि म्हणून मग पश्चातापाच्या ऐवजी जर आपण आधीच आपल्या कर्मावर अटेन्शन दिलं तर आपल्याला ते पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. असं म्हणतात ते रामयोग रावणयोग, म्हणजे सगळ्यांना जाण्यासाठी, आपण जाण्यासाठी चाललेलो आहोत. कोणी इथं राहणार नाही, न पुण्यात्मा राहणार आहे, न पापात्मा राहणार आहे. परंतु प्रत्येकाला जेव्हा आपल्या घरी जायचं आहे, हे शरीररूपी वस्त्र सोडायचं आहे, तेव्हा प्रत्येकाला जाण्याची जी विधी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे आणि ती मी ठरवणार आहे. म्हणजे काही लोक पहा की त्यांना एवढा शारीरिक त्रास असतो की वर्षानुवर्ष अंथरुणावर ते खेळलेले असतात. म्हणजे ती एक प्रकारची भोग नाही, आपण केलेल्या कर्माची भोग नाही आणि ती प्रत्येकाला भोगावी लागते. परंतु जेव्हा आपण श्रेष्ठ कर्म करतो, त्या श्रेष्ठ कर्माची जी भोगणं असते ती निश्चितपणे चांगली असते. त्यामुळे आपल्याला पश्चाताप करायची वेळ येत नाही. आणि त्यामुळे काही व्यक्ती काय होतात, विदिन सेकंदामध्ये, म्हणजे आत्ता चालता बोलता त्यांचं शरीर सुटतं, विदिन सेकंदामध्ये आत्मा जाते. तर जाण्यासाठी प्रत्येकाला स्वतःला प्रिपेअर करायचं आहे आणि ते प्रिपेअर करताना प्रत्येकाची जी आहे ती आपापली पद्धत असणार आहे. म्हणजे दोन प्रकारे आपण आपल्या घरी जाणार आहोत. एक आहे ते म्हणजे कर्मभोगाच्या आधारे आणि दुसरं आहे ते म्हणजे योगबलाच्या आधारे. कर्मभोग अर्थात शारीरिक मानसिक संबंधित स्वरूपाच्या यातना भोगून आपल्याला जावं लागेल, किंवा आपण योगबलाच्या आधारे ते आपण केलेल्या पापकर्मावर पाविकर्मावर विनाश करून त्यांचा नायनाट करून त्यांना पूर्णपणे भस्म करून आत्म्याला प्युरिफाईड करून आपण आपल्या घरी जाऊ शकतो. आणि म्हणून शिवबाबा आपल्याला योगाभ्यास शिकवतात ते की माझी आठवण करा. तर आठवणीने काय होणार आहे, आत्ता समय आहे तर त्या समयाचं जर आपण सफल केलं, बाबांची आठवण केली, तर आपल्या आत्म्यावर जो विकर्माचा बोजा आहे ना, तो बोजा आपण काढू शकतो, त्या विकर्मांना भस्म करू शकतो, आत्म्याला प्युरिफाईड बनू शकतो. आणि म्हणून आपल्याला जो काही समय मिळालेला, आपल्याला जो काही श्वास मिळालेला आहे तो ईश्वरीय चिंतनामध्ये, ईश्वरी आठवणीमध्ये आपण जास्तीत जास्त घालवला पाहिजे. हेच या संगमवर बाबा आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून हे जे काही सृष्टीचक्र आहे, हे सृष्टीचक्रामध्ये कितीही चांगल्या गोष्टी किंवा किती वाईट गोष्टी झाल्या तर बाबांनी एक पक्क केलेलं आहे की जे होतं ते चांगल्यासाठी होतं आहे, जे झालं आहे ते चांगल्यासाठी झालं आहे आणि जे होणार आहे ते अति चांगलं ते चांगलं होणार आहे. हे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग आपल्यापुढे प्रश्न पडतो, माझ्या जीवनामध्ये एवढे वाईट प्रसंग आले, एवढ्या समस्या आल्या, त्याला मी कसं चांगलं म्हणणार. मग असं म्हणतात की कोणतीही परिस्थिती तुम्हाला काहीतरी शिकवून जाते आणि त्या शिकवणीतून तुम्ही अनुभवाने संपन्न बनता आणि मग पुढच्याला तुम्ही काय करू शकता, सावधान करू शकता. जर ती परिस्थिती नसती आली तर तुम्ही तशी बनलाच नसता. आणि म्हणून परिस्थिती कितीही वाईट असेल तरी ती तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आलेली असते. फक्त तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला अडचण म्हणून पाहायचं आहे का एक चॅलेंज म्हणून पाहायचं हे माझं मला ठरवायचं असतं. आणि म्हणून परिस्थिती पुढे हतबल होण्यापेक्षा तिच्याशी दोन हात कसे करता येईल हे आपण ठरवलं तर निश्चितचपणे आपण परिस्थिती पुढे कधी आपले गुडघे टेकणार नाहीत आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं आपण शिकून घेऊ शकतो. आणि म्हणून जे काय होतं ते खरंच चांगल्यासाठी होतं आहे, कितीही वाईट होत्या परंतु ते सुद्धा चांगल्यासाठी होते, आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून बा म्हणतात की हा जो वर्ल्ड ड्रामा आहे ना तो कल्याणकारी आहे, त्याच्यामध्ये कुणाचंही अकल्याण नाही आहे, सगळ्यांचं कल्याण भरलेलं आहे. जरी वरवरती आपल्याला असं दिसत असेल की आपण रस्त्यावर जसे पाहतो, भिकारी पाहतो, अशी मुलं पाहतो, मग आपल्याला वाईट वाटतं त्यांच्याकडे बघून. परंतु बा म्हणतात वाईट वाटून काय फायदा होणार नाही. तुमच्या वाईट वाटण्याने त्यांचं दुःख आहे किंवा त्यांचा जो कर्मभोग आहे तो कमी होणार नाही. तिथे तुम्हाला काय करावं लागेल, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला मदत करावी लागेल आणि त्यांच्या दुःखामध्ये तुम्ही त्यांना जेव्हा सहयोग द्याल तेव्हा तुमचं पुण्य तुम्ही संचित करणार आहे. कारण की शेवटी प्रत्येकाचं आपापलं कार्मिक अकाउंट आहे. प्रत्येकजण येताना ती कार्मिक सीडी जी आहे, कार्मिक अकाउंटचे बरोबर घेऊन आलेला आहात आणि प्रत्येकाला ते चूक करावंच लागणार आहे. प्रत्येकाने आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला सगळ्यांनाच जायचं आहे. पण ते जाताना माझी स्थिती काय असणार आहे, ती स्थिती कशी राहील, जेव्हा मी खूप काळाचा अभ्यास करेल तेव्हाच ती स्थिती बनू शकेल, त्याशिवाय मी बनू शकणार नाही. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याकडे अशी मान्यता ना की जेव्हा एखादी तरुण लोक जे आहेत अध्यात्माकडे वळतात, मग ते एवढ्या लवकर कशाला गेलं, अजून किती करायचं राहिलं आहे ना. परंतु आध्यात्मिक गोष्ट अशी की ती तुम्ही कळायला लागलेल्या वयापासून करू शकता.
कारण की ती तुम्हाला सुसंस्कारित करते, ती तुम्हाला सुशिक्षित करते, ती तुम्हाला सुचारू रूपाने कसं वागायचं हे शिकवते. म्हणून 60 वर्षानंतर जेव्हा माझे शरीर मला साथ देत नाही, कानाने ऐकायला येत नाही, डोळ्याने चांगलं दिसत नाही आहे, मला चालता येत नाही, अशा समयी जर अध्यात्माची मी ओढ धरली आणि ते करायचा प्रयत्न केला तर माझ्या शरीराच्यामुळे मला मर्यादा येऊ शकतात. मग जेव्हा माझं सगळं ठणठणीत आहे, जवळ सगळं काही शरीर निरोग आहे, तेव्हापासूनच जर मी ते करण्याचा अभ्यास केला, निश्चितचपणे त्या वयाच्या काळापर्यंत मी त्याच्यामध्ये खूप एक्सपर्ट झालेली असणार आहे आणि मला पाहून दुसरेसुद्धा काय होतील, प्रेरणा घेऊ शकतील. आणि म्हणून अध्यात्म म्हणा ही गोष्ट कोणत्या एक सर्टन लेवलनंतर करायची नाही, तर तुम्हाला जेव्हापासून कळायला लागतं तेव्हापासून केलं तरी तुम्ही तुमचं आयुष्य इथून चांगल्या प्रकारे घडवू शकता. आणि हेच आपल्या इथे शिवबाबा सांगत आहेत की हे जे सृष्टीचक्र आहे अविरत फिरूच राहणार आहे. जसं दिवसामागून रात्र आणि रात्रीमागून दिवस हेच राहणार आहे, पण त्यामध्ये माझं कार्य काय आहे, तो दिवस माझ्या हातामध्ये आलेला आहे. तो दिवस जर मी चांगल्या कर्मामध्ये घालवला, ईश्वरी चिंतनामध्ये घालवला, सकारात्मक चिंतनामध्ये घालवला, तर मला रात्री झोप चांगली लागणार आहे. परंतु जर माझा दिवस इतरांना त्रास देण्यामध्ये, चुकीची गोष्टी करण्यामध्ये गेला, तर रात्री मला चांगली झोप लागणार नाही. हे तेवढंच खरं आहे. आणि म्हणून आज आपण पाहतो की चांगल्या कर्माचं फळ जे आहे, जरी आपण आत्ता सांप्रत या समयी काही करत नसो, म्हणजे चांगली कर्म म्हणजे असं नाही की प्रत्येकाला जाऊन मदत करायची, परंतु एखाद्याविषयी चांगली भावना ठेवणं, आपल्याला ज्यांनी त्रास दिला त्याच्याविषयी चांगली भावना ठेवणं, ही सुद्धा एक प्रकारचं चांगलं कर्म आहे. कारण की विचार करणं हे सुद्धा एक कर्मच आहे. ते जरी आपण केलं तरी आपण काय करू शकतो, वाईट गोष्टींपासून, वाईट विचारांपासून स्वतःला दूर ठेवू शकतो. म्हणून असं म्हणतात आपण ना, घरामध्ये दिवा लावतो. दिवा म्हणजे काय, त्याला हिंदीमध्ये आपण दिया म्हणतो. दिवा हा एक सूचक असतो, शुभ सूचक असा मानला जातो. आणि दिया म्हणजे जेव्हा देण्याची भावना आहे, तुमची देण्याची भावना असली की तुमच्याकडे सगळंच शुभ होणार आहे. परंतु जेव्हा तुमची घेण्याची भावना येईल ना, तेव्हा तुमच्यामधले जे दुःख आहे ते वाढेल, तुमच्यामधले जे सुख आहे ना ते कमी होणार आहे. म्हणून घेण्याची इच्छा नका ठेवू. म्हणून शिवबाबा इथे खूप सुंदर सांगतात, देणेवाला देवता बनता है, मला देणारं बनायचं आहे. म्हणून मला सगळ्यांविषयी शुभ भावना द्यायची, शुभकामना द्यायची. गरज पडेल तिथे त्याला, ज्या व्यक्तीला ज्या ज्या प्रकारची मदत मला करता येईल ती मला करता आली पाहिजे. हे माझ्या हातामध्ये आणि आता ती समयाची गरज आहे. जेव्हा मी ते करेल ना, तेव्हाच मला अंतिम समय जेव्हा मी जाईल ना, तेव्हासुद्धा मी काय जाईल, हर्षितमुख होऊन जाईल, मी संतुष्ट होऊन जाईल. माझं काही करायचं राहिलेलं नाही असं मला वाटेल. बरेच लोक असतात की शेवटच्या क्षणी काय करतात, माझं हे करायचं राहिलं, माझं ते करायचं राहिलं, हे करायचं राहूनच गेलं, असं सारखं म्हणत असतात. परंतु तसं न म्हणता जर आपण आत्तापासूनच स्वतःची तयारी केली तर निश्चितचपणे आपला जो जाण्याचा समय असणार आहे, आपली जो जाण्याची विधी असणार आहे, ती आपण स्वतः निश्चित करू शकतो. आणि म्हणून ह्या पुरुषोत्तम संगमयुगावर बाबा आपल्याला त्यांच्या समान बनवतात. मग कसं आपण बाबांच्या समान बनू, बाबा सांगतात ते त्याप्रमाणे जर आपण आचरण केलं तरच आपण बाबांसमान बनू शकतो. म्हणून बाबांची जी वचनं आहेत त्याला आपण श्रीमत म्हणतो. श्रीमत अर्थात श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत, की ज्या मताच्या आधारे तुम्ही श्रेष्ठत्वाला प्राप्त करू शकता, देवत्वाला प्राप्त करू शकता. म्हणून ते देवत्व प्राप्त करण्याची ही जी काही विधी आहे ती बाबा आपल्याला इथे दररोज सांगतात आहे की ह्या ड्रामामध्ये तुमचा पाठ काय आहे, तुम्ही कोण होतात हे लक्षात घ्या. तुम्हीच ते देवी देवता कुळाची आत्मा होता. म्हणून आपल्याकडे काय म्हणतो, हमसो सोहम किंवा तत्त्व. आपण हमसो सोहमचा अर्थ काय म्हटला, आत्मा म्हणजे परमात्मा. पण आपण पाहिलं आत्मा ही परमात्मा नाही आहे, आत्मा ही परमात्मा समान आहे. पण हमसो सोहम म्हणजे काय, मीच ती देवता कुळाची आत्मा होते, जन्म घेत 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 खाली आले आणि मी आता क्षुद्र, आता मला पुन्हा काय बनायचं आहे, देवता बनायचं आहे. मग क्षुद्रपासून देवता बनण्याचा हा जो प्रवास आहे, ही जी आपली आध्यात्मिक जीवनाची यात्रा आहे, या यात्रेमध्ये मला पहिलं ब्राह्मण बनावं लागेल, ब्रह्माकुमार कुमारी बनावं लागेल. तर ब्रह्माकुमार कुमारी अर्थात यांना शिवबाबांना ओळखले, शिवबाबांना यथार्थ रीतीने जाणले, ते सगळे ब्रह्माकुमार कुमारी. आणि म्हणून शूद्रापासून पहिले ब्राह्मण बना, अर्थात या ईश्वरीय परिवाराचा एक हिस्सा बना. जेव्हा तुम्ही ब्रह्माकुमार कुमारी बना तेव्हा तुमची जी जर्नीची आहे, आध्यात्मिक यात्रा जी आहे ती सुरू होणार आहे. कारण की या ब्रह्माकुमार कुमारी बनल्यानंतर शिवबाबा आपल्याला जे नॉलेज देतात आहे, शिवबाबा आपल्याला जे प्रेम देतात आहे, शिवबाबा आपल्याला जी शिकवण देतात आहे, त्या शिकवणीच्या आधारे आपण आपल्यामध्ये खूप सारे परिवर्तन करू शकतो. ती शक्ती शिवबाबा आपल्याला देतात आहे. जे आजपर्यंत शक्य झालं नव्हतं ते सुद्धा शक्य होऊ शकतं. जसं आपण म्हणतो ना की जगामध्ये असं एकही व्यक्ती नाही की ज्याला समस्या नाही. कोणाला ना कोणाला कोणत्या ना कोणत्या तरी समस्या आहे. किती जगामधला श्रीमंत व्यक्ती असुद्धा, पण त्यालासुद्धा समस्या आहेतच आहेत. म्हणून जगामध्ये असं कोणीही व्यक्ती नाही की त्याला समस्या नाही आहे, परंतु जगामध्ये अशी कोणतीही समस्या नाही की तिला समाधान नाही आहे. आणि मग जर समस्यांचं समाधान शोधायचं असेल तर काय करावं लागणार आहे,
आपल्याला स्वतःला प्रिपेअर करावं लागणार आहे. समस्यांचं समाधान तुम्हाला बाहेरून मिळणार नाही, ते आपल्या आतमध्येच आपल्याला शोधावं लागणार आहे. आणि जर त्या समस्याचं समाधान शोधायचं असेल तर आपण आपल्या अंतर्मनाचा प्रवास केला पाहिजे, स्वतःशी गप्पा मारला पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे. जेव्हा आपण असा स्वतःला वेळ देतो तेव्हा निश्चितचपणे आपण आपल्या अंतर्मनाचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये अनेक चांगल्या गोष्टी प्राप्त करू शकतो. कारण की आपल्याकडे खूप सारा खजाना भरलेला आहे, चांगल्या गोष्टींचा खजाना भरलेला आहे, पण त्याचा आपण वापर करत नाही. विज्ञान असं म्हणतं की माणसाला जो काही मेंदू मिळालेला आहे ना, जी बुद्धी मिळाली ना, त्यातला खूप थोडा हिस्सा तो वापरतो. म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आईन्स्टाईन त्याने त्याच्या बुद्धीचा 3% हिस्सा वापरला. आता जर त्या आईन्स्टाईनशी आपण आपल्या बुद्धीची तुलना केली तर आपण मग म्हणजे साधारण मनुष्य जो काय आहे 0.003% सुद्धा आपण आपली बुद्धी वापरत नाही. मग जर आपल्या बुद्धीचा विकास करायचा असेल, आपला सर्वांगीण विकास करायचा असेल, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल, माझी कुटुंब व्यवस्था मला चांगली करायची असेल, मला मानसिक रूपामध्ये स्थिरता प्राप्त करायची असेल, मला समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचं असेल, मला माझ्या देशाला विकासाच्या शिखरावर न्यायचं असेल, माझ्या मुलांमध्ये मला परिवर्तन घडवून आणायचं असेल, तर मला त्यासाठी स्वतःलाच प्रिपेअर करणं गरजेचं आहे, स्वतः इम्पॉवर होणं गरजेचं आहे. आणि ती इम्पॉवरमेंटची जी शक्ती आहे ती आपल्याला शिवबाबांना खरंच कोणीही देऊ शकत नाही. कारण की शिवबाबा हे संगमयुगावरच येऊन आपल्याला हे शक्तीचं जे खजाना आहे तो देत राहतात. तेव्हाच ही बॅटरी जे पूर्णपणे अवेलेबल असणार आहे, हा पॉवर हाऊस अवेलेबल असणार आहे. इतर कोणत्याही युगामध्ये पहा की तुम्हाला शिवबाबा भेटणार नाही आहे, तिथे तुम्हाला गरज पडणार नाही. सत्ययुगामध्ये सगळं सुख आहे, त्यामुळे तिथे तुम्ही ईश्वराला आठवत नाही. त्रेतायुगामध्ये तुम्ही ईश्वराला आठवत नाही. द्वापारयुगामध्ये थोडं दुःख यायला लागतं तेव्हा तुम्ही ईश्वराला आठवायला सुरुवात करता, परंतु तेव्हा त्याचा परिचय नसतो. आणि कलियुगामध्ये आता एवढी ईश्वराची आठवण करत आहेत, परंतु यथार्थ परिचय नसल्यामुळे भक्ती एकीकडे वाढली आहे, परंतु त्याच्यापासून मिळणारी प्राप्ती जी आहे ती खूप कमी झाली. म्हणजे सांगायचा भाव असा आहे की हाच तो समय आहे की ज्या समयाला शिवपरमात्मा या धर्तीवर अवतरित होऊन आपल्याला खूप सारं काही देण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला आपली बुद्धिरूपी झोळी भरून घ्यायची. म्हणजे तुम्ही सागराच्या किनारी गेलेला आहात आणि त्या सागराच्या किनारी जाऊन तुम्हाला लोटी भरून घ्यायची आहे, तुम्हाला तांब्या भरून घ्यायचा आहे, तुम्हाला ड्रम भरून घ्यायचा आहे, हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. आपण आपल्या ह्या जीवनाचा जो अनमोल हिस्सा आहे, जो अनमोल आपल्याला जीवन मिळालेलं आहे, त्या जीवनाचा जास्तीत जास्त भाग कर्म तर करतच राहायचे, पण कर्म करता करता जास्तीत जास्त समय हा जो आहे ईश्वरीय चिंतनामध्ये दिला पाहिजे. कर्म करताना ईश्वराची आठवण केली पाहिजे. साधूंनी संतांनी नाही केली आठवण, म्हणजे जसं गोरा कुंभाराने चिखल तुडवताना आठवण केली, जनाबाईंनी दळीता काढणीत आठवण केली, तर माझं प्रत्येक कर्म करताना मला शिवबाबांची आठवण करायची. आठवण करायची काय म्हणजे करायचं काय? आता कोणतेही कर्म करताना आपलं मन तिथं असणं गरजेचं असतं, बुद्धी तिथे असणं गरजेचं असतं. मग शिवबाबांना तुम्ही बरोबर घ्या, एक सखा समजून, एक मित्र समजून, आई समजून, म्हणजे तुम्हाला ज्या संबंधाच्या आधारे शिवबाबांना जवळ घ्यायचं आहे त्या संबंधाच्या आधारे तुम्ही शिवबाबांना जवळ घेऊ शकता आणि त्या आधारे तुम्ही शिवबाबांची आठवण करू शकता. तरच आपला जो हा प्रवास आहे, आध्यात्मिक जीवनाचा प्रवास आहे ना, तो खूप तुम्ही छानपणे करू शकता. नाहीतर का होईल की नॉलेज तर मिळाले, परमात्मा कोण हेही माहिती आहे, परंतु त्याचा जर अभ्यास केला नाही ना तर मग तुम्हाला थोडंसं यात्रा जी आहे ना थोडी कठीण वाटणार आहे. कारण की जसं आपण अभ्यासानेच काय होतं, माणूस परफेक्ट बनतो, ती सवय होऊन जाते आणि मग सवय लावण्यासाठी दररोज तो अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून अशा प्रकारे शिवबाबा आपल्याला सृष्टीचक्राविषयी सांगतात. हे की सृष्टीचक्र जे आहे ते 5000 वर्षाचं आहे, त्याचं 4 भागामध्ये विभाजन केलेलं आहे, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर आणि कलियुग. कलियुगाचा शेवटचा भाग आणि सत्ययुगाचा पहिला भाग, याचा मधला जो काळ आहे तो म्हणजे पुरुषोत्तम संगमयुग. ज्या पुरुषोत्तम संगमयुगावर शिवबाबा या धर्तीवर अवतरित झालेले आहेत आणि अवतरित होऊन आपल्याला देवता समान बनवण्यासाठी ज्ञान आणि राजयोगाची शिक्षा देत आहे. ज्या ज्ञान आणि राजयोगाच्या शिक्षेच्या आधारे आपण देवी गुणांनी संपन्न बनणार आहोत. परमात्मा आपल्याला त्यांच्यासारखं बनवणार आहे आणि जेव्हा आपण शिवबाबां समान बनू तेव्हा आपण सत्ययुगामध्ये जाण्याच्या लायक बनू शकतो. आणि म्हणून ही सत्ययुगी दुनिया जी ही माझ्यासाठीच तयार झालेली आहे आणि मी अनेक वेळा त्या दुनियेमध्ये गेलेलं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
जेव्हा आपण ही स्मृती ठेवू ना की मी तीच आत्मा आहे, मी अनेक वेळा देवता बनलेले आहे, स्वर्गीय सुखाचा मी अनुभव घेतलेला आहे, तरच आपण अभ्यास करू शकतो, तरच आपण तो पुरुषार्थ करू शकतो. नाहीतर आपण लिमिटेशन ठेवलं की माझ्याच्याने होणार नाही, आपण थोडंच देवता बनू शकतो असं ठेवलं तर आपण कधीच करू शकणार नाही. जर शिवबाबा मला त्या रूपामध्ये पाहतात की तुम्ही माझी ती देवी मुलं आहात, तुम्ही माझी ती ईश्वरी संतान आहात, तर आपण आपल्यासुद्धा कशाला कमी लेखायचं की आपल्याला ती स्मृती असली पाहिजे, ज्याला आपल्याकडे स्वमान म्हणतात. मी ती देवी कुळाची आत्मा आहे, मी ती पूर्वज आत्मा आहे, मी ती उदाहरण मूरत आत्मा आहे, असं स्वतःला श्रेष्ठ स्मृती जर दिली तर निश्चितचपणे आपला जो आध्यात्मिक प्रवास आहे आपण खूप खुशीने, खूप आनंदाने, खूप नशेने करू शकतो आणि सत्युगामध्ये जाण्यासाठी स्वतःला लायक बनवू शकतो. आणि म्हणून आपण हा अभ्यास दररोज केला पाहिजे. तर असं जे हे वर्ल्ड ड्रामा आहे हे सगळं कल्याणकारी आहे, याच्यामध्ये अकल्याण काही सामावलेलं नाही आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतं तेव्हा आपल्याला सुखाची जी गरज असते ती जाणवते, सुखाचं महत्त्व कळतं. एखाद्या आयुष्यामध्ये सतत सुख असेल तर त्याला दुःख म्हणजे काय तेच कळत नाही, आणि म्हणून दुःख काय म्हणून तर सुखाचं महत्त्व कळलं ना. हार आहे म्हणून तर विजयाचं महत्त्व कळलं. ह्या गोष्टी आहेत म्हणून तर आपल्याला हे कळलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही, सगळं काही जे आहे ते कल्याणासाठी आहे. प्रत्येक आत्मा या सृष्टी रंगमंचावर आपापला पार्ट प्ले करते, प्रत्येकजण आपल्या पार्टमध्ये अडकलेलं आहे, कोणी पार्ट सोडून जाऊ शकत नाही, हे आपण लक्षात केलं पाहिजे. म्हणून शिवबाबा खूप सुंदर सांगतात की इथे सगळेजण आहेत निर्दोष आहे, आपण म्हणतो हा दोषी आहे, याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे असं झालं. शिवबाबा म्हणतात नाही, तो त्याच्या पार्टमध्ये त्याचा पार्ट प्ले करतोय, त्याला ते एक स्क्रिप्ट दिलेली, त्याच्या आधारे तो त्याचा पार्ट प्ले करतोय आणि त्याला हे नॉलेज नाही की ते करतोय तो चुकीचं करतोय, त्यामुळे त्याचा दोष नाही आहे. म्हणून हे लक्षात ठेवा, याच्यामध्ये कुणाचाही दोष नाही आहे, सगळे निर्दोष आहेत. प्रत्येकजण आपापल्या पार्टच्या आधारे तो पार्ट प्ले करतोय. परंतु बाबा आता मला नॉलेज देऊन चांगला पार्ट कसा प्ले करायचा, माझं वर्तमान मला कसं चांगलं घडवायचं आहे, माझं वर्तमानामध्ये मी कशी श्रेष्ठ कर्म करायचे हे नॉलेज देतात आहे. म्हणजे इव्हन बाबा माझा हात पकडून मला या आध्यात्मिक जीवनाचा प्रवास घडवतात आहे, तर मला बाबांचा हात कधीही सोडायचा नाही आहे, ही दृढ प्रतिज्ञा आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. तर त्या प्रतिज्ञेच्या आधारे आता आपण पुन्हा एकदा शिवबाबांची आठवण करूया. तर चला मग पुन्हा आपण या प्रवासाला सुरुवात करूया. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी स्थिर बसा. आपली शरीराची शारीरिक शक्ती भुरकुटी मध्यामध्ये स्थित करा. मनबुद्धीला बाह्य जगतापासून अलिप्त करा. अनुभव घ्या त्या गहन शांतीचा. मी आत्मा शांत स्वरूप आहे. मी आत्मा शांत स्वरूप आहे. मी आत्म्यातून ही शांतीची प्रकंपन साऱ्या शरीरामध्ये प्रवाहित. माझे सारे कर्मेंद्रिय एकदम शांतीचा अनुभव करतात. डीप सायलेन्स, completely deep silence. मी आत्मा स्वराज्य अधिकारी आत्मा आहे. मन, बुद्धी व संस्कार हे माझे मंत्री आहे. असार कर्मेंद्रिय माझे कर्मचारी आहे. मी आत्मा या सर्व कर्मचाऱ्यांद्वारे
श्रेष्ठ कर्म करत आहे. अनुभव करा, या शरीराच्या वरती, मस्तकाच्याही वरती 1 फूट अंतरावर मी जशी आत्मा ज्योती स्वरूप आहे, तसाच चमकणारा एक दिव्य सितारा. ज्योती स्वरूप परमपिता परमात्मा अर्थात शिवबाबा. व शिवबाबांकडून अखंड शांतीची प्रेमाची किरण माझ्यावर पडत आहे. मी त्या प्रेमाच्या प्रवाहामध्ये पूर्णपणे लीन झाले, लवलीन झाले. सुंदर अनुभूती आहे प्रभू प्रेमाची. प्रभुप्रिय आत्मा आहे. मी प्रभुप्रिय आत्मा आहे. वो प्रभुप्रिय आत्मा है. मी शिवबाबांना हे वचन देत आहे की बाबा, प्रत्येक कार्य तुमच्या श्रीमताच्या आधारे करणार. माझ्यामध्ये असलेल्या वाईट व असुरी संस्कारांना निरंतर तुमच्या आठवणीच्या आधारे मी नष्ट करणार आहे. मी सतयुगी सृष्टीमध्ये जाण्याच्या साठी स्वतःला लायक बनवणार आहे. कारण मी ती देवात्मा आहे. मला फक्त माझ्या त्या गुणांना स्मृतीमध्ये आणायचे आहे. बाबा, तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही मला निवडले व समयाच्या पूर्वी मला तुम्ही श्रेष्ठ मार्ग दाखवला. मला या गोष्टीचा नशा व खुशी आहे की मी परमात्मा निवड आहे, परमात्म्याचं सिलेक्शन आहे. तो बाबा, तुमचे मनापासून धन्यवाद. बाबा, शुक्रिया बाबा, शुक्रिया. बाबा, तुमचे खूप खूप धन्यवाद. ओम शांती.